चला आवरायला हवा आता पटापट. 10:30 वाजले. कंटाळा आलाय. एकतर 2 दिवस झाले ही कामवाली बाई पण नाही उगवली आहे. उद्या येते का नाही काय माहीत. ह्या मोरेंच्या घरात येऊन ना माझी पण कामवाली बाईच झाली आहे. सकाळी लवकर उठा, मुलांना तयार करा, त्यांना शाळेत पाठवा, मग ह्यांना डबा द्या, सासूबाईंना नाश्ता द्या, मग घराची साफसफाई करा, घर सांभाळा. आणि एवढं सगळं केल्यावर सासूबाई असतातच टोमणे मारायला. ते काल जरा पोह्यात मीठ कमी पडलं ना, आज कामवाल्या बाईंनी झाडू नाही का मारला. मी आहे म्हणून टिकली आहे. दुसरी कोणी असती तर कधीच सोडून दिली असती. आता या पोरांना उद्या परत लवकर उठायचं, लवकर शाळेत जायचं. काय तर म्हणे ॲन्युअल डेची तयारी. मला एक समजत नाही, सगळ्या शाळेंचे ॲन्युअल डे हे डिसेंबरमध्ये असतात, ह्यांचा बरा फेब्रुवारीमध्ये होतोय. बापरे, एवढी रात्र झाली तरी सोसायटीतला गोंधळ काही थांबायचं नाव नाही घेते. परवा ती श्रेयाची आई आमच्या किटी पार्टीमध्ये ओरडून ओरडून सगळ्यांना सांगत होती, ह्या रविवारी की नाही आमच्या बबडीचा वाढदिवस आहे. 22 वर्षाची होणार माझी बबडी. आणि आज या 22 वर्षाच्या घोडीने आमच्या क्लब हाऊसमध्ये तिची बर्थडे पार्टी ठेवली आहे. आता ही काय 5 वर्षाची आहे का, किंवा जास्तीत जास्त 10 वर्षाची क्लब हाऊसमध्ये बर्थडे पार्टी ठेवायला? एकतर आपापल्या घरी पार्टी करा किंवा बाहेर डिनरला जा. पण हे काय, लहान बाळाचं बारसं किंवा पहिला वाढदिवस असल्यासारखं क्लब हाऊसमध्ये पार्टी ठेवायची. आमच्या वेळी तर हे सगळं चालायचंच नाही. 5वा वाढदिवस झाला की झालं, त्यानंतर कुठलाच वाढदिवस साजरा केला नाही. चला झोपायला जाते. ह्यांचा गोंधळ थांबायची काही लक्षणं दिसत नाही. आई ग, यांना कळत नाहीये का ही नॉर्मल लोकांची झोपायची वेळ आहे? आता ग्रुपवर मेसेज टाकायलाच हवा. घ्या, आधीच 10 मेसेजेस आलेत, तरी ह्यांचा गोंधळ काही थांबत नाही. बापरे, हे सगळे मेसेजेस फक्त लेलेंनी केलेत. झालं, चिडले आता लेले. आता काही खरं नाही आहे 22 वर्षाच्या बबडीचं आणि तिच्या आईचं. आता हा लेले क्लब हाऊसमध्ये जाऊन नक्कीच काहीतरी तमाशा करणार. पण नक्की काय चाललंय हे बघायला हवं. सानेबाईंना फोन लावते. त्यांच्या फ्लॅटमधून क्लब हाऊसमध्ये काय चाललंय हे दिसत असणार. हां, SAN. हां, हॅलो हॅलो, हॅलो सानेबाई, माझा आवाज येतोय का? पखवाज? कोण वाजवतोय पखवाज? एवढ्या आवाजाने मन नाही का भरलं? अहो पखवाज नाही हो, आवाज 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 येतोय का? हे राज? कसला राज? अहो काही काय बोलताय हो तुम्ही? आधी घरात जा बघू. त्या आवाजात तुम्हाला काही ऐकू येईना झालंय. काय वरात? वरातीत कशाला जायचं आता? आणि कोणाची वरात निघाली आहे त्यात जायला? अहो सानेबाई, वरात नाही हो, घरात घरात. थांबा, मला काहीच कळत नाहीये. मी घरात जाऊन परत तुम्हाला कॉल करते, म्हणजे नीट ऐकू येईल. सानेबाईंचा मला परत फोन यायच्या आधी एक मोठा आवाज माझ्या कानावर पडला. अरे शांत बसा. हा, कानात अगदी कुई झालं माझ्या. त्या बबडीचं तरी ठीक आहे, पण या लेलेंना कळायला नको? स्वतःला पण मुलगा आहे तरी यांना कळत कसं नाही? उद्या सोमवार आहे, मुलांना शाळा कॉलेज असतात, लोकांना कामाला जायचं असतं. हा इथे माईकवर त्यांना शांत करायला ओरडला आणि आमच्या मुलांना मोठ्या मुश्किलीने लागलेली शांत झोप उडाली. सोडा, या सोसायटीत कोणाला काही बोलून उपयोग आहे का? नाहीतरी या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कोऑपरेशन हे नावालाच. हॅलो, हां, आता बोला. हां,
आता येईल सगळे नीट ऐकू. अहो मोरेबाई, तुम्ही लवकर खाली या. अहो तेच विचारायला फोन केला मी. काय चाललंय नक्की तिथे? हा लेले आलाय खाली. आता मज्जा येणार आहे. थांबा थांबा, मी पण येते जरा या मुलांना झोपून. या या लवकर या. इथे लेले जाम तापलाय. आलेच. अग्निशामक दल घेऊन येऊ का? या या, लेलेबाईंना पण घेऊन या. अगं यावेळी कुठे चाललीस? हे त्यांचं ते बघून घेतील ना. आणि गाऊनवरच चालली आहेस? अहो एवढं काय त्यात. हे बघा, ही ओढणी घेतली की झालं. चला ना हो तुम्ही पण, मस्त मज्जा येईल खाली. नको नको, तूच जा, मी नाही येत. बरं ठीक आहे, तुम्ही नका येऊ, मी चालले. सगळं जाणून घ्यायची उत्सुकता तर असते, पण उगाचच नाटक करायचं. मग मी घरी आले की सगळं मला विचारत बसतात. जाऊ देत, मी पटकन खाली जाते. मी खाली पोहोचले तर सानेबाई माझीच वाट बघत थांबल्या होत्या. त्यांनी सांगितलं की लेलेने चिडून डायरेक्ट माईक घेतला आणि डीजेच्या स्पीकर्सला लावून टाकला आणि जोरात ओरडला. त्या बबडीच्या एका हुशार मैत्रिणीने हे पाहिलं आणि लगेच ती वायरच काढून टाकली. नशीब, नाहीतर भूकंपच आला असता इथे यामुळे. आम्ही क्लब हाऊसपाशी पोहोचलो तोवर लेले विरुद्ध बबडी आणि तिची आई अशी चांगलीच जुंपली होती. काहींनी बबडीची बाजू घेतली तर काहींनी लेलेची. काही सार्वजनिक कार्यकर्ते भांडण सोडवायचा प्रयत्न करत होते, तर काही जे आमच्यासारखे होते त्यांना दोघांचंही पटत होतं, म्हणून नुसती बैलासारखी मान डोलवत होते. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं सोसायटीमध्ये रात्री 10:30 नंतर आवाज करायचा नाही. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? इथं शिस्त म्हणून नाहीये कोणाला. अहो आज माझ्या बबडीचा वाढदिवस आहे की नाही, आणि एक दिवस चालतो. आजच्या दिवशी करू द्या की काका. रोज रोज कुठे आम्ही असं काही करतो? वाढदिवस साजरा करायचा तर आपापल्या घरी करा ना जाऊन. सगळ्यांना का त्रास देताय तुम्ही? अहो आज 22वा वाढदिवस आहे तिचा, त्यामुळे एवढ्या सगळ्यांना बोलवलं. आता एवढे सगळेजण घरात मावले असते का? आयुष्यात मी एकदाच 22 वर्षांची होणार आहे ना. आता काय मी तो पण सेलिब्रेट नाही करायचा का? एवढ्या सगळ्या लोकांना बोलवायचं होतं तर बाहेर जायचं की कुठे हॉटेलात? वा रे वा, हे बरं आहे तुमचं. एवढं आपल्या सोसायटीचा क्लब हाऊस असताना आम्ही बाहेर कशाला पैसे खर्च करू? या मीनाताईंच्या छोट्या मुलाचा वाढदिवस इथेच झाला होता की, मग आम्ही केला तर काय प्रॉब्लेम आहे? असा कुठला नियम आहे का आपल्या सोसायटीमध्ये की एवढे एवढे लोक क्लब हाऊस वापरू शकतात आणि एवढे एवढे नाही? अहो पण ते असा दंगा करत नाहीत. आम्ही पण मेंटेनन्स भरतो बरं का. आम्ही का नाही वापरायचं? इथे भांडण चालू आहे तोवर मी पटकन खायच्या टेबलपाशी फेरफटका मारून येते. अय्या, 56 भोगचा प्रोग्राम दिसतो इथे तर. बरंच काय काय ठेवलंय. पावभाजी, केक, सूप, पनीर चिली, मंचुरियन, नूडल्स आणि आईस्क्रीम पण. सगळं बघून तर माझ्या तोंडाला पाणीच सुटलंय. घरी जाऊन कपडे बदलून येऊ का? तसंही वेस्टर्न ड्रेसमध्ये मला सगळेच म्हणतात. मी 2 मुलांची आई नाही वाटत, तर एकदम कॉलेजमध्ये जाणारी मुलगीच वाटते. ह्या मुलींपैकीच एक वाटेल. तसंही महान बाबा रणछोडदास यांनी म्हणूनच ठेवलं आहे, खाना खाने के लिए पैसे नहीं लगते, युनिफॉर्म लगता है युनिफॉर्म. पण एवढ्या रात्री कोण कपडे बदलत बसणार? तसंही आत्ताच जेवण झालं आहे. जाऊ देत, हळूच एक केकचा पीस घेते. काय हो मोरे काकू, तुम्हीच सांगा आता मला. त्या दिवशी त्या राधिकाचा वाढदिवस होता तेव्हा ना ती बालगीतं लावली मोठ्या आवाजात, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. ते बरं चाललं तुम्हाला. बापरे, हिने अचानक मलाच का पकडलंय? माझा काय संबंध? मी इथे उत्तर देणं अपेक्षित आहे का की नाही? हे तर म्हणजे अगदी लाच दिल्यासारखंच झालं की हे घे बाळा चॉकलेट आणि म्हण बरं, आईचंच बरोबर आहे. या सिच्युएशनमध्ये तर लाच मी स्वतःहूनच घेतली आहे. मी काही बोलायच्या आधी पुढचं भांडण सुरू पण झालं होतं. पण आपल्या या मीटिंगमध्ये ठरलं होतं की या वर्षीपासून कोणताही नियम मोडला तर दंड भरायला लागेल. आणि त्यामुळे तुम्हाला आता हा दंड भरायला लागणार आहे. आम्ही का म्हणून दंड भरायचा?
आम्ही नाही भरणार. पण दंड किती भरायचा आहे हे ठरलेलंच नाहीये. अहो सोसायटी मीटिंगमध्ये कल्चरलचे 500 रुपये, सोसायटीची साफसफाई, पाणी प्रॉब्लेम या सगळ्या वादावादीत हे ठरवायचं राहूनच गेलं की. हा, ते तर ठरवा पहिले. तुम्ही असे अर्धवट नियम बनवल्यावर कोण पाळणार? आता ह्या वाक्यामागे या मुलीचं नक्की काय लॉजिक होतं हेच मला नाही कळलं. पण भांडणात लॉजिक शोधायला गेलं ना की त्याची वादविवाद स्पर्धा होते आणि मग त्यातली सगळी मज्जाच निघून जाते. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत केकचा एक घास तोंडात टाकला आणि पुढे भांडण मस्त एन्जॉय केलं. पण काही म्हणा, केक खूप सुंदर लागतोय. हे बघा, तुम्ही आधी बाकीच्यांकडून दंड भरून घ्या, मगच आम्ही भरू. ते काही नाही, तुम्हाला हा दंड भरावाच लागेल. नियम आहे तसा. आता बरं नियम आठवतोय तुम्हाला? त्या दिवशी तुमच्या मुलाने पण असाच गोंधळ घातला होता की शिवजयंतीला. तेव्हा कुठे गेला होता हा नियम? उंडारायला. आणि तेव्हा तर पार 11 वाजून गेले होते, तरीही त्याचं चालूच होतं. आता तुम्ही भरा पहिले दंड, मगच आम्ही भरू. आणि हो, तुम्ही पण आज 10:30 नंतरच माईकवर ओरडलात. भरा आता दंड. काय काका, आता का गप्प? बोला की बोला. मी माईक शिवाय बोलत होतो तेव्हा कुणी ऐकलं नाही. आता काय प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगू का? ते काही मला माहिती नाही. तुम्ही पहिले दंड भरा. नाही, मी काय म्हणतो ते थोडाच उशीर झालाय तर ठीक आहे, एवढं काय त्यात. बस का काका, एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. आणि हो, आज आपल्या श्रेयाचा वाढदिवस आहे आणि श्रेया तर मला एकदम मुलीसारखीच आहे. त्यामुळे ह्या वेळेस आपण सोडून देऊ. काय म्हणता मंडळी? ठीक आहे. हे लेलेने तर एकदम माघारच घेतली. मला वाटलं आता म्हणेल की तो सार्वजनिक उत्सव होता वगैरे वगैरे. शे, एवढं लवकर संपलं पण भांडण? मी तर अजून बराच वेळ चालेल भांडण म्हणून आईस्क्रीमचा पण कप घेऊन आले. अजून थोडा वेळ जर ह्यांचा हा शो चालला असता ना तर मेन कोर्स पण टेस्ट करायचा प्लॅन होता माझा. ठीक आहे, तरी पण तसंही या सोसायटीचा नियमच आहे, काहीही होऊ देत भांडण झालंच पाहिजे. मग ती ॲन्युअल सोसायटी मीटिंग असो किंवा कोणाचा वाढदिवस, कारण द शो मस्ट गो ऑन. बाकी केक तर सुंदरच होता. दर आठवड्याला या सोसायटीतल्या हास्य विनोदांनी भरलेल्या कहाण्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहे हे आमचं उपहासात्मक पॉडकास्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नियम व अटी लागू. स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिक व इतर पॉडकास्ट ॲप्सवरती अवेलेबल. अरे हे तर फोन इथेच विसरून गेलेत. काय आलंय बाई? ते आपल्या गोव्याच्या ट्रिपचं. गोव्याची ट्रिप? लेले, टुमरे, सातो, पाटणकर, मोरे, सानी. बाई, सगळे पुरुष दिसत आहेत ह्यात. हा कोणता ग्रुप आहे? पुढच्या महिन्यात जाऊ गोव्याला? बाप रे, आता तर सगळ्या महिला मंडळाशी बोलायलाच हवं.